समूह साधन केंद्र समन्वयक केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2025 या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने दिनांक 3-2-2026 व 4-2-2026 या कालावधीत 3 सत्रांमध्ये आयोजन करण्यात आले होते। आज दिनांक 13 मार्च 2026 रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलेला असून त्या संदर्भातील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याद्वारे प्रसिद्धी निवेदन देण्यात आले आहे। समूह साधन केंद्र समन्वयक केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2025 महाराष्ट्र शासनाच्या शासनपत्र क्र संकीर्ण 2022 प्र क्र 81-TNT 9 दि 15/9/2022 व शासन निर्णय दि 29/8/2025 अन्वये महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदमधील कार्यरत प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी समूह साधन केंद्र समन्वयक केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2025 या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने दिनांक 3-2-2026 व 4-2-2026 या कालावधीत 3 सत्रांमध्ये आयोजन करण्यात आले होते। सदर परीक्षेस एकूण 4668 परीक्षार्थ्यांनी ऑनलाईन आवेदनपत्र भरले होते। त्यापैकी परीक्षेस एकूण 38558 परीक्षार्थी उपस्थित होते। सदर परीक्षेचा निकाल आज दिनांक 13-3-2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येत असून सदर परीक्षेस प्रविष्ट झालेल्या परीक्षार्थी उमेदवारांची गुणयादी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे। तसेच टीईटी किंवा सीटीईटी या दोन्ही परीक्षेत उत्तीर्ण झाला असाल तर सर्वात पहिली परीक्षा उत्तीर्ण झालेल्याची माहिती भरण्याची लिंक यथावकाश www.mscepune.in या संकेतस्थळावर देण्यात येईल। सदर परीक्षेची माहिती भरताना जो प्रवर्ग, दिव्यांगत्व इत्यादी नमूद केले असेल तेच नमूद करावे। तरी संबंधित परीक्षार्थी किंवा उमेदवारांनी www.mscepune.in या संकेतस्थळास भेट द्यावी। महेश चिथे, आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे 4, ठिकाण पुणे, दिनांक 13 मार्च 2026।